नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच वेदांता फॉक्सकॉनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत महाराष्ट्रात या पुढच्या काळात गुंतवणूक करायला कटिबद्ध असल्याचं म्हटलंय आणि त्याचप्रमाणे फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतल्याचं सांगत जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पासाठी कसोशीनं प्रयत्न केल्याचं अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादनातील आमची गुंतवणूक ही देशभरातील उद्योगांची इकोसिस्टीम तयार करेल. आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्र आमच्या उद्योग एकीकरणाचा भाग असेल. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतलाय. जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारनं कसोशीनं प्रयत्न केलेले होते. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी व्यावसायिक दृष्टीनं सुयोग्य स्थानाची पाहणी केली जात होती. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टीनं प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे ज्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. 2 वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वोत्तम डील कोणत्या राज्याकडनं मिळते यासाठी प्रयत्न सुरू होते. गुजरातनं आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यानं आम्ही काही महिन्यांपूर्वीच या प्रकल्पासाठी गुजरातचं नाव निश्चित केलेलं होतं. जुलै महिन्यात महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांसोबत आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनीही चांगल्या प्रस्तावासह आम्हाला सहकार्याची तयारी दर्शवली. परंतु व्यावसायिक सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली आहे. अब्जावधी डॉलर्सची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही पुढील काळात महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत. गुजरातमध्ये होत असलेल्या प्रकल्पाच्या संलग्न प्रकल्पाच्या दृष्टीनं आमच्यासाठी महाराष्ट्र हा महत्त्वाचा आहे. वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता आणि फॉक्सकॉनचे आभार मानले. यावेळेला त्यांनी विरोधकांवर सुद्धा जोरदार निशाणा साधलेला आहे. महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कोणी केला, हा प्रकल्प कोणी लांबवला असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत विचारलाय. फडणवीसांच्या ट्विटमध्ये नेमकं काय आहे पाहूया. वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. मला खेद होतोय की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार असे दावे केले जात आहेत. पण असं करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचं प्रदर्शन करत आहेत. माझा या नेत्यांना प्रश्न आहे की महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबवला, आणि स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर. हे देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आहे. मात्र राज्य सरकारमुळे लाखो नागरिकांना मिळणारी रोजगाराची संधी गेल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिंदे सरकारवर केली आहे. 1 लाख युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता. थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही.
गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशहा आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करताना तसं पैठणमध्ये झालेल्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कबूल केलं. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरनं आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यापेक्षा अधिक मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र प्रकल्प गेल्यानंतर हे निव्वळ गाजर दाखवत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावलाय. राज्यात मोठा प्रकल्प येणार असल्याचं सामाजिक एक मिनिट, ही एक दुसरी पळवाट आहे. हा प्रकल्प जर बाहेर जात असेल तर काहीतरी गाजर दाखवायचा हा प्रकार आहे. माझं म्हणणं की हाही प्रकल्प ठेवा आणि दुसराही प्रकल्प येऊ द्या. बिघडता कुठं जास्त मुलांना काम मिळालं म्हणून. दुर्दैवी आहे की हे जे प्रोजेक्ट झालेलं आहे ते ऑन मेरिट महाराष्ट्र सरकारला मिळालं होतं आणि जे सांगितलं जातं की आम्हाला ह्याच्याहून दुसरं प्रोजेक्ट मिळेल हे खूप बाळबोध आहे आणि खूप चाइल्डिश आहे. एखाद्या लहान मुलाला आपण जसं सांगतो की बेटा मी आज तुला हे देत नाही, हे तू दुसऱ्या दादाला दे, मी तुला नवीन काहीतरी घेऊ, असं नसतं. आणि मला माझी विनम्रपणे विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्याला, लेट्स गेट सिरियस ना आणि खूप गांभीर्याने, कारण का बेरोजगारीचं खूप मोठं आव्हान या राज्याच्या आणि देशाच्या समोर आहे आणि त्याच्या वेळेस एवढा कॅज्युअल अप्रोच हा महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे. विरोधकांचे आरोप हे तर्कशून्य आहे. आपण बघितलं, स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पश्चिम बंगालमधून स्थलांतरित होऊन तो गुजरातमध्ये गेला. याला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही, राजकीय चष्म्यातून बघितलं नाही. आमच्यापैकी कोणीही असा आरोप केला नाही की ये अंदर की बात है, काँग्रेस मोदी जी के साथ है, असं आम्ही कोणीही म्हटलं नाही. याचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये. सर्वांनी एकत्र येऊन काही मुद्द्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. आणि वेदांतांनी सुद्धा या संदर्भातील ट्विट केलं आहे की आम्ही राज्यामध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने विचार करतो. अजित पवार यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया. राज्यात मोठा प्रकल्प येणार असल्याचं सामाजिक एक मिनिट, ही एक दुसरी पळवाट आहे. हा प्रकल्प जर बाहेर जात असेल तर काहीतरी गाजर दाखवायचा हा प्रकार आहे. माझं म्हणणं की हाही प्रकल्प ठेवा आणि दुसराही प्रकल्प येऊ द्या. बिघडता कुठं जास्त मुलांना काम मिळालं म्हणून. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं प्रकरण ताजं असतानाच रायगड जिल्ह्यातला प्रस्तावित बल्क ड्रग्ज पार्कही गुजरातमध्ये नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. बल्क ड्रग्ज पार्क रायगडमध्ये उभारण्याचं निश्चित झालेलं होतं, पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाणार असल्याचं जाहीर केलं गेलं. ऐन वेळेला हा प्रकल्प गुजरातमध्ये कसा काय नेला गेला असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. तर विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये आपलं 2 नंबर आलेला आहे महाराष्ट्राचा. हे एवढं सगळं असताना मग आपण जो प्रस्ताव दिलेला बल्क ड्रग पार्कचा हा देखील आपल्या हातातून निघून जातो. तर हे नवीन जी काही व्यवस्था आहे, मी याला सरकार मानत नाही कारण ही घटना बाह्य आहे, पण ही व्यवस्थेने बरोबर ते पळवून लावलेलं नाही. या बाबतीमध्ये बघा, आता आम्हाला 2च महिने झालेले आहेत. यापूर्वी कुठलं सरकार होतं तुम्हाला माहीत आहे, त्याची मानसिकता काय होती ते आपल्याला माहीत आहे. मी त्या सरकारमध्ये होतो, परंतु निर्णय घेणारे कोण होते हे आहे. परंतु त्यामुळे मला त्याच्यात जायचं नाही. याला जबाबदार कोण आहे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला 1.5-2 महिनेच झालेत. आता 1.5-2 महिन्यामध्ये आम्ही आल्या आल्या त्या फॉक्स त्यांना पत्र लिहिलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाशी बोललो. आमचा प्रयत्न आपल्याला एकच सांगतो, आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी राजकारण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील, कारण याला जबाबदार तेच आहेत. हा बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प नेमका काय आहे आढावा घेऊया. केंद्र सरकार देशातील काही ठिकाणी बल्क ड्रग्ज पार्क उभारणार आहे. राज्य सरकारकडून यासाठी रोहा मुरुडमध्ये जागा निश्चित करण्यात आलेली होती. 5,000 एकर जागेची निश्चिती यासाठी केली गेली होती. मुरुड आणि रोह्यातल्या 17 गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार होता.
या प्रकल्पाच्या कामादरम्यान कोणत्याही गावाचं स्थलांतर न करण्याचा निर्धार केला गेलेला होता. स्थलांतर न करता हा प्रकल्प साकारला जाणार होता. प्रकल्पामध्ये एकूण 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित होती आणि यातून 75,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार होता. या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया. आता बीडीपी जो होणार आहे रायगडला, त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे 14 ऑक्टोबर 2020 मध्ये गेला होता. 2 वर्षापूर्वी गेला होता आणि 2 वर्षामध्ये केंद्र शासनाला आम्ही 1 गुंठा देखील जागा दिली नाही. त्यावेळी कोण होतं, काय होतं ह्याच्यावर मला अजिबात चर्चा करायची नाही. कशामुळे गेला याच्याबाबत देखील चर्चा करायची नाही. पण जरी बीडीपी असला तरी केंद्र शासनानं सहकार्य त्याच्यामध्ये आर्थिक नाही केलं तरी महाराष्ट्र राज्य आणि MIDC असं दोघं मिळून हा प्रकल्प आम्ही रायगडमध्ये करणार आहोत. त्याची बैठक 3-4 दिवसापूर्वीच पार पडलेली आहे. त्याच्यामुळे बीडीपी हा प्रकल्प कुठेही महाराष्ट्रातून जाणार नाही. महाराष्ट्र सरकारचाच असणार आहे, MIDCचाच असणार आहे आणि त्याच्यातनं देखील हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. वेदांता फॉक्सकॉन बल्क ड्रग्ज प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर जाणार असल्याच्या बातमीनं जोर धरलेला होता. रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरी अद्याप RRPCL कडून मिळणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ही रिफायनरी महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला होता. मात्र ही रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेलं आहे. रत्नागिरी रिफायनरी राज्याबाहेर जाण्याची केवळ अफवाच असल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय. आता रिफायनरी घालवण्यासाठी कोण प्रयत्न करतायत हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही. इकडे सांगतोय की रोजगार गेले, वेदांता गेला, त्याच्यानंतर अजून कुठचा प्रकल्प गेला, याच्यावर मोठमोठ्या गोष्टी. पण रिफायनरी होऊ नये यासाठी कोण प्रयत्न करतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून रिफायनरीच्या बाबतीमधलं देखील आमचं धोरण स्पष्ट आहे की रिफायनरी जर तिथल्या स्थानिक लोकांना पाहिजे असेल आणि त्यांनी जमीन दिलेली आहे, रिफायनरी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. आणि या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये हे मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आहे. ज्या लोकांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला त्याच्यामध्ये आम्ही देखील होतो आणि नाणारची वस्तुस्थिती खरी होती म्हणून नाणारचा प्रकल्प रद्द झाला. बरोबर. पण बारसूला प्रकल्प होत असताना तिथे राजन साळवी नावाचे जे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की लोकांना तो प्रकल्प आवश्यक आहे आणि 80% लोक जागा द्यायला तयार आहेत. आणि तिथलेच विद्यमान खासदार जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हा प्रकल्प त्या ठिकाणी होऊ नये. मग अशी दुटप्पी भूमिका का? इकडे वेदांता गेल्यानंतर बोंबाबोंब करायची आणि तिकडे तिथलेच जे खासदार आहेत त्यांनी सांगायचं की हा 3.5 लाख कोटीचा प्रकल्प नको. मग कशाला युवा पिढीला संभ्रमावस्थेमध्ये कशासाठी ठेवायचं? जर प्रकल्पाला विरोध आहे तर विरोध म्हणून सांगितला पाहिजे. एखादा प्रकल्प स्वतःच्या कर्मानं गेल्यानंतर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं आणि जो प्रकल्प येतोय महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये त्याला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका आहे आणि ही दुटप्पी भूमिका अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट यांच्या नाराजीमध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाण्यातल्या एकूण 9 विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आता पक्ष नेते आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीरही केल्या गेलेल्या आहेत. यामध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं नाव नसल्याचं समोर आलेलं आहे. आधीच मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या शिरसाट यांच्या नाराजीत आता आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये महामंडळं आणि प्राधिकरणांवरच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या आता रद्द होण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव 16 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सगळ्या विभागांना दिलेले आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात भाजप आणि शिंदे समर्थकांच्या नियुक्त्या महामंडळावर होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये सध्या अजित पवार बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. आणि तिथं बारकाईनं लक्ष दिलीपराव आणि त्यांची सगळी टीम त्या ठिकाणी देते. आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळीकडे सिद्ध झालेलं आहे की आता वशिल्याचे दिवस पूर्ण संपून गेलेले आहेत. आता गुणवत्तेला, ज्ञानाला
महत्व प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं की बाबांनो, जरी आपण कुणाच्याही पोटी जन्माला आलेलो असलो, गरिबाच्या यावं, मध्यमवर्गीयाच्या यावं, श्रीमंताच्या यावं, ते तुमच्या माझ्या हातात नाहीये. पण आलो तरी ज्ञान जर चांगल्या पद्धतीने घेतलं, शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं, आपण मेरिटमध्ये पुढे गेलो तर निश्चितपणे आपल्याला उत्तम प्रकारे व्यवसाय करता येतो, उत्तम प्रकारे नोकरी करता येते, उत्तम प्रकारे आपल्याला पुढे जाता येतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने काम सर्वांनी केलं पाहिजे. या वडीलधाऱ्यांनी काढलेल्या संस्था ही पुढची पिढी चांगली चालवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. स्पर्धा जबरदस्त आहे, ही स्पर्धा कोणी थांबवू शकत नाही. ते स्पर्धेमध्ये शेवटी पालक विचार करत असतात की कुणाची गुणवत्ता चांगली आहे, कुठं अध्यापक वर्ग चांगला आहे, कुणाचा शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, आणि तिथं विद्यार्थींचा कल प्रवेश घेण्याचा राहतो. तिथं क्रीडांगणालाही महत्व दिलं पाहिजे, व्यवहार ज्ञानालाही महत्व दिलं पाहिजे. नवीन जी आव्हानं शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहेत, त्या सगळ्या आव्हानाचा स्वीकार करून अतिशय उत्तम प्रकारचं ज्ञान त्याला कसं देता येईल, याही करता जीवाचं रान हे संस्था चालकांना करावं लागतं. अडचणी खूप येतात, कारण मध्ये आम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये काम करत होतो. आम्ही पण अनेक शिक्षण संस्था चालवतो. शिक्षण संस्था चालवत असताना जे गरजेचं असेल ते देण्याचा राज्य सरकारचा जरूर प्रयत्न असतो. पण हा प्रयत्न करत असताना अलीकडं थोडंसं टीचिंग क्लासेसला नको एवढं महत्व आलेलं आहे. पूर्वी 12वीच्या मार्क्सला मेरिट बघून पुढे ऍडमिशन मिळायच्या. आता बऱ्याचशा ठिकाणी 11वी 12वीला त्या ज्युनियर कॉलेजमध्ये मुलं जायलाही तयार नसतात, ते सरळ कोचिंग क्लासमध्ये जातात आणि त्या बाबतीतला विचार पुढचा करतात. आणि म्हणून मी उपमुख्यमंत्री असताना म्हटलं की बाबा 50% मार्क्स हे 12वीच्या मार्क्सला दिले पाहिजे आणि 50% मार्क्स हे नीटला त्या ठिकाणी दिले पाहिजे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने आज खूप तुम्ही बघा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक शिकवायला आहेत, परंतु विद्यार्थीनीच तिथे येत नाही. आणि हे जे काही आहे हे अतिशय घातक अशा पद्धतीचं आहे. त्याच्याकरता खरं जे काही शिक्षण तज्ञ आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून पुढची धोरणं पण ठरवली गेली पाहिजे. आणि यामध्ये आम्ही लोक विरोधी पक्षामध्ये असलं तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका न ठेवता माझ्या महाराष्ट्रातला चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कुठलाही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर तो जगाच्या किंवा देशाच्या कुठल्याही भागामध्ये गेला तर तो कशामध्ये कमी आहे असं घडता कामा नये. ह्या पद्धतीचे बदल. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भातली ही मोठी अपडेट समोर येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळतेय. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भातला तोडगा या भेटीमध्ये काढला जाऊ शकेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झालेली होती. सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून सविस्तर चर्चा सुद्धा केलेली होती. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार शिंदे, फडणवीस आणि राणे पंतप्रधान मोदींची या संदर्भात भेट घेऊन या प्रकल्पाच्या अनुषंगानं तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे, काय सांगता येईल याबद्दल? आपल्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेले 2-4 दिवस
वेदांता आणि फॉक्सकॉन ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, ज्या विदेशी गुंतवणूक आहे ती राज्याबाहेर गेलेली आहे. त्यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. राज्य ऑलरेडीच मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी आहे, त्यामध्ये अशा मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या राज्याबाहेर गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होते आणि त्या टीकेतून आता वाट काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करताना दिसत आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे एक राज्यातले मोठे नेते म्हणून एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत आणि त्यातून आता या संपूर्ण प्रकल्पावरनं काय मार्ग काढता येईल का, राज्याला काही नवीन प्रकल्प मिळतील का, किंवा वेदांता फॉक्सकॉन या संदर्भात गुजरातमध्ये देखील जी जागा देण्यात आलेली आहे ती जागा पूरक नसल्याची देखील वेदांत ग्रुपचं जे आहे माहिती जी आहे ती उघड झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तळेगाव येथे जी जागा निर्धारित केलेली आहे त्या जागेवरती हा प्रकल्प आणता येईल का, या संदर्भातले प्रयत्न जे आहेत ते राज्य सरकारकडनं केले जात आहेत. त्यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील मदतीस आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरं उदय, ही भेट नेमकी केव्हा होणार आहे, काय याबद्दलची माहिती कळू शकली आहे सूत्रांकडनं? याबद्दल अजून अद्याप कुठलीही माहिती अधिकृत सांगण्यात आलेली नाही आहे. मात्र सध्या वर्षा निवासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एक सदिच्छा भेट होत आहे आणि याच भेटीमध्ये ही भेट घेण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. लवकरच पंतप्रधानांना महाराष्ट्रातले हे ज्येष्ठ नेते तीन जे आहेत ते भेटणार आहेत आणि राज्यामध्ये विदेशी गुंतवणूक जी आहे ती येण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे. विशेषतः वेदांता फॉक्सकॉन वरती जी सध्या टीका होत आहे त्या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारचे जे सहकार्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे वेदांता फॉक्सकॉन पुन्हा एकदा पुणे तळेगाव येथे आणण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरं उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राणे यांनी ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांदरम्यान वेदांता प्रकल्प आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. साम्राज्य आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात देखील घडलेले आहेत. त्यामुळे तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. साताऱ्यातल्या कास पठारावरील औषधी वनस्पतींचा जगासाठी वापर व्हायला हवा असं मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलंय. ते सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी कास पठारला भेट दिली आहे. गोंदियामध्ये अवैध इमारतींच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली. नेहरू चौकातील चौपाटी परिसरात अनधिकृत व्यावसायिकांनी पक्क बांधकाम करत अतिक्रमण केलेलं होतं. या विरोधात नगर परिषदेनं तोडक कारवाई केलेली आहे. रत्नागिरीतलं खेड शहर अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात सापडलेलं आहे. खेड नगरपालिकेच्या शासकीय जागेत शेकडो अनधिकृत पत्र्यांचे तर काही ठिकाणी पक्की बांधकामं केल्याचं दिसून येतं आहे. त्यावर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. गणेशोत्सवापूर्वी तात्पुरते खड्डे बुजवले गेलेले होते. मात्र महामार्गावर आता पुन्हा एकदा खड्डे वाढतायत आणि त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. रस्ते दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होतीये. महामार्गावर 4 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना किमान 1 तास लागतोय. गडचिरोली जिल्ह्यात 2 राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 हा संपूर्णपणे खड्ड्यांनी भरलाय. सिरोंचा ते आलापल्ली या 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर 50 किलोमीटरपर्यंत खड्डेच खड्डे आहेत आणि तेही डबक्याच्या स्वरूपात दिसत आहेत. घनदाट जंगलातनं जाणाऱ्या या मार्गावरच्या प्रवासाला नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागतोय. नगर पाथर्डी विशाखापट्टणम महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. खड्डे आणि चिखलामुळे अपघात वाढलेत. वाहनांचं नुकसान होतंय. नवरात्रोत्सवात मोहटा देवीला जाण्यासाठी इथं मोठी गर्दी होत असते. यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली जाते. राजकीय दबावामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाय असा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. तर मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करतायत, हा प्रकल्प राज्यातून का गेला याचं उत्तर सरकारनं द्यावं असंही जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत
अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे. हा राजकीय नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याचं ते म्हणाले. लोकसभा प्रवास कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यात आलेल्या रेणुका सिंग यांनी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरात दर्शन घेतलं. नमामि गंगेच्या धर्तीवर इंद्रायणी नदीचा विकास करू असंही त्यांनी यावेळेला सांगितलं. शिरूरमध्ये आम्ही आमची ताकद आजमावणार आहोत असं वक्तव्य भाजपच्या केंद्रीय नेत्या रेणुका सिंग यांनी केलंय. तर स्थानिक माजी खासदार कोणत्या गटाचे किंवा कोणत्या पक्षाचे आहे त्यापेक्षा ते आमच्या सोबत युतीत होते, मात्र आता दिवस बदललेत असंही रेणुका सिंग यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये हजारो लोकांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं मावळच्या आंबळे आणि निगडे गावातले ग्रामस्थ संतप्त झालेत. हा प्रकल्प पुन्हा मावळमध्ये आलाच पाहिजे अशी मागणी करत शिंदे फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले बुलढाणा जिल्ह्यातले खासदार प्रतापराव जाधव यांची शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. गेली 3 टर्म प्रतापराव जाधव हे लोकसभा मतदारसंघातनं निवडून येत आहेत. प्रतापराव जाधव यांना नेतेपद दिलं गेल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं असून शेतकरी देशोधडीला लागलाय. मात्र शेतकऱ्यांना मदत वाटत असताना पक्षपात झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय. शिरपूरमधल्या आयोजित आक्रोश मेळाव्यामध्ये ते बोलत होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी सभापतीपदी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा विजय झालाय. विशेष म्हणजे सभापतीपदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 2 सदस्य अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेसला एकाकी लढत द्यावी लागली आहे. सूर्यवंशी यांना 9 तर काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांना अवघी 5 मतं मिळाली आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 17 तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि दरवर्षी सकाळी 9 वाजता स्मृतीस्थळावर अभिवादन केलं जातं. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करणार आहे. मात्र वेळ आणि स्थळ बदलण्यात आलेलं आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतलाय. हा मराठवाड्याचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. काय आरोप आहे? मराठा मुक्ती संग्राम दिन मध्ये मराठवाड्यासाठी अस्मितेचा प्रश्न आहे. भारत देश हा 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला, परंतु हैदराबाद प्रांत म्हणजेच त्यातला मराठवाडा आणि मग त्यातलं इकडचे गुलबर्गा बिदर हे पण असतील, कर्नाटकाचा काही भाग, आंध्राचा काही भाग तत्कालीन, परंतु पूर्ण मराठवाडा हैदराबाद राज्यात होता. मान्य वल्लभभाई पटेल त्यावेळेसचे तत्कालीन संरक्षण मंत्री यांच्या प्रयत्नाने मराठवाड्यातील जनतेच्या उठावाने मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र झाला. एक मोठा लढा स्वामी रामानंद तीर्थ असेल, गोविंदभाई श्रॉफ असतील, भाऊसाहेब वंशपान असतील, अनेक लोक, लाला लक्ष्मीनारायण जयस्वाल असतील, अशा अनेक लोकांनी हा लढा दिला. तो दिवस मराठवाड्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तो मराठवाड्याचा स्वाभिमानाचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिन आहे मराठवाड्यात. आतापर्यंत जे मुख्यमंत्री होते, मग त्यावेळेस मनोहर जोशी असतील, नारायण राणे असतील, विलासराव असतील, नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, या सगळ्याच्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणीच ध्वजारोहण केलेलं आहे. आता बदल का केलेला आहे, काय झालेलं आहे आणि का केलं? आणि आत्ता जे माझ्याकडे परिपत्रक आलं त्याच्यानुसार 7 वाजता ध्वजारोहण विभागीय आयुक्तालयात होणार आहे. म्हणजे जे स्मृतिस्तंभ आहे मराठवाड्याचा इथं होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये 9 वाजता करा अशा प्रकारचं पत्रक अवर सचिव महाराष्ट्र सरकार काढले. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना हैदराबादला जायचं, हैदराबादला दिल्लीचे त्यांचे बॉस आहेत आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम 9च्या ऐवजी 7ला करावा अशा प्रकारची भूमिका घेतली असावी असं माझं मत आहे. आणि मला वाटतं ही बाब मराठवाड्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. मराठवाड्याचा हा अपमान आहे. मला वाटतं या मराठवाड्याच्या जनतेचा स्वातंत्र्य संग्रामाच्या भावनेवर
मीठ सोडण्याचा हा प्रकार जर मुख्यमंत्री करत असेल तर मराठवाड्याची जनता हे सहन करणार नाही. जो संयुक्त महाराष्ट्र आहे आपला, हा कसा निर्माण झाला आहे? हा सगळा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, विदर्भ मध्य प्रदेशचा भाग होता, मराठवाडा हा हैदराबादचा भाग होता, मुंबई हा गुजरातचा भाग असताना हा संयुक्त महाराष्ट्र आपला निर्माण झाला. त्याचे आपण मुख्यमंत्री, खरं तर ही मोठी सन्मानाची बाब असताना आपल्या मराठवाड्याचा स्वातंत्र्याचा दिन सोडून हैदराबादचा कशाला जायचं? कार्यक्रम जो दरवेळेस ज्या ठिकाणी होतो, ज्या वेळेला होतो त्या वेळेलाच व्हावा. तो कार्यक्रम आधी कुठं जायचं म्हणून होऊ नये. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. जळगावात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत. आपण पुन्हा एकदा थेट जाऊया तिकडे. सर्वसामान्यांचं सरकार आमचं सरकार होतं तेव्हा काय सर्वसामान्यांचं सरकार नव्हतं काय? आम्ही काय वर्ण पडलो होतो काय? आम्हाला शेतकरीची माहिती नव्हती. तुम्ही आमच्या मांडीला मांडी लावून बसत होता ना. आता उगीच काहीतरी आपली झालेली चूक दुरुस्त करण्याच्या करता काय झालंय, लोक गद्दार म्हणलं की ह्यांचे धाबेदार आणतात. इतर जर गद्दार म्हणलं तर तुम्ही गद्दार नाही, तुम्हाला काय लागायचं कारण? जोनी कुणी गद्दारी केली असेल त्यालाच लागेल ना. आम्ही कुणाचं नाव घेतलंय का? महाराष्ट्रात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालणार नाही, हे झालं पाहिजे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये हे त्याच्यात काही ना काही सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. अहो, तुमचं सरकार आलंय तर हे प्रकल्प देखील आपल्या राज्यामध्ये कसे येतील ते पहा. एवढी अतिवृष्टी झाली, एवढं पिकांचं नुकसान झालं, आमची जनावरं वाहून गेली. आता त्याच्यातनं दुष्काळात 13वा महिना, त्याच्यातनं ते लंपी आजार आलाय, त्याच्यातनं जनावरांना अशा फोडे येत आहेत, धान्य येत आहेत आणि त्याच्यातनं जनावर मरत आहे. त्याच्याही करता सांगितलं की सगळीकडं आपल्या जळगावमध्ये पण काही भागामध्ये आलेलं आहे, ती लस त्या ठिकाणी टोचली पाहिजे. जसं कोरोनाच्या काळामध्ये 2 व्हॅक्सिन केल्यानंतर कोरोना बऱ्याच अंशी कमी झाला, तसं हे लसीकरण केल्याशिवाय ती लंपी आजार हा तिथंच बाजूला होत नाही. कारखाने 2च आहेत, एक महाराष्ट्रात एक हैदराबादला. मग त्या लसी तयार करणाऱ्या कारखान्याला सांगा की सगळी लस आपल्याला द्यायची. ते म्हणले नाही, केंद्र सरकारने सांगितलं देशात सगळीकडे द्यायची. अरे द्या ना, कमी पडत असेल तर परदेशात ना आयात करा. परदेशात पण लसी आहे, पण ते जनावर मेल्यानंतर शेतकऱ्यांनी कुणाकडे जावं? एक तर त्याला विमा नाहीये, कारण विम्यामध्ये लंपी आजार धरलेलाच नाहीये. दुसरं जनावर गेल्यानंतर त्या जनावराला मदत करण्याच्या करता एनडीआरएफ मध्ये एसडीआरएफ मध्ये कुठल्याही प्रकारचं धोरण नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यावा. दुधाचा धंदा अडचणीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी कुठे जावं? याकरता आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की सीएम साहेब, आम्हाला जे लक्षात आणून द्यायचं ते आम्ही त्यांना जाऊन, आम्ही नुसतं इथून येऊन जाहीर सभेत सांगत नाही, लोकशाही मार्गाने तिथं जाऊन पत्र देऊन त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी देतोय. त्यांच्या लक्षात आणून देतो, कांदा निर्यात चालू करा. गेल्या वेळेस असं होतं, आता तुमच्या काळात असं आहे. त्यांना सांगतोय लंपीचं लस मोठ्या प्रमाणात. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनावरांना, ते म्हशीला येत नाही तो आजार, पण होंडांना, बैलाला, कालवडीला, गायांना होतं. आणि 4 महिन्याच्या पुढेच वासरू किंवा खोंड असेल तरच ती लस देता येते. आपल्या चाळीसगावला पण खिलारचा बाजार मोठा भरतो, सगळीकडेच भरतो. आज त्याच्यामध्ये वेगळे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्या, जे माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचे असतील. जो आजार हा कंट्रोल, शेतकऱ्यांनो, माझ्या माहितीप्रमाणे राजस्थानमध्ये 50,000च्या पेक्षा जास्त जनावर दगावली. तीच गोष्ट पंजाब आणि हरियाणामध्ये घडली. पण ती घडण्याच्या करता आम्ही वाट बघायची? सरकारचं काम नाही? सरकारने लक्ष घालायला नको? आणि त्या संदर्भामध्ये मी आज पण त्यांना मागणी करतो की ते ताबडतोब त्याच्याबद्दलची पुढची कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. 2.5 महिने झाले, एक तरी दोघच सरकार चालवत होते कितीतरी दिवस. आणि म्हटलं काय झालं? आम्ही दोघच बरी आहेत. आणि दोघं बरी आहेत तर मग कशाला 18 घेतले? आता 18 घेतले. काय त्यांना भीती वाटते की एकदा सगळे 43 भरले
की दुसऱ्याला जी गाजर दाखवले ना, तुला घेतो तुला घेतो तुला घेतो तुला घेतो, ती उला पडल्यावर परत ह्याच्या पाशी राहील का परत जाईल उद्धव ठाकरे पाशी याची खात्री नाही यांना. त्याच्यावर सारखा आजचा दिवस पुढे ढकलायचं काम चाललंय. मित्रांनो, जून 20 ला हे गेले, मला आठवत आहे, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, आता उद्याच्या याला 3 महिने होती. 3 महिन्यात पालकमंत्री नेमले नाही. ते म्हणाला अजित पवार पालकमंत्री नेमला नाही म्हणून काय बिघडलं? अहो, पालकमंत्र्यांना डीपीसीच्या बद्दलचे निर्णय घ्यावे लागतात. 25 ते 30 कमिट्या जिल्ह्याच्या असतात, त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. आढावा कधी घेणार? उद्याच्याला जेव्हा कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लागतील तेव्हा आचारसंहिता येईल. आचारसंहिता आल्यानंतर पुन्हा ती कामं थांबतील. आता मी ज्यावेळेस कलेक्टरांना विचारतो, कलेक्टर म्हणतात की हे सरकारमध्ये आल्यावर आम्हाला आदेश आले की जोपर्यंत नवीन पालकमंत्री येत नाही तोपर्यंत पुढची कुठली कामं करायची नाही. आमच्याही काळातली व्हाईट बुक मधली आम्ही जे मंजूर केलेले त्याही कामाला स्थगिती दिली. अरे, सरकार बदलत असतात, आमच्या काळातली स्थगिती कशाला देतात? आमच्या काळातली पण कामं होऊ द्या, तुमच्या काळातली पण नवीन कामं करा ना. ती कामं काय अजित पवारच्या स्वतःच्या वैयक्तिक शेतावर केलेली नव्हती, राज्याच्या कुठल्या तरी भागातच केली होती ना. त्या भागामध्ये काही लोक राहत नाही, त्या भागामध्ये काही विकास करायचा नाही. तुम्ही काय फक्त तुमच्या बरोबर आलेले 40 आणि त्या अपेक्षा 50-50चेच मुख्यमंत्री आहात काय? तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही राज्याचा विचार करा. महाराष्ट्राची संस्कृती चव्हाण साहेबांनी काय सांगितली आपल्याला? ठीक आहे, राजकारण असेल, अरे तर निवडणुकीपुरतं ठेवा ना. आल्यानंतर त्या मंत्र्याला भेटायला गेल्यानंतर तू कुणाचा? तू शिंदे गटाचा आहे का? तर दिका तू दुसरा आहे, जा बाजूला, असं चालेल का? ही पद्धत महाराष्ट्राने कधी पाहिलेली नव्हती. आज पण पालकमंत्री नेमत नाही. कशात नडले कुणाला माहिती. मध्ये म्हणले नाही जरा ते गणेशोत्सव चालू आहे म्हणून, त्याच्या आधी म्हणले दहीहंडी आहे, आता म्हणतात पितृपक्ष 15 चालू आहे. म्हणजे सारखंच आपल्याकडे काही ना काही चालूच असतं. आता हे झाल्यावर नवरात्री, ती झाल्यावर दसरा, दिवाळी, मग किती दिवस आम्ही वाट बघायची? 18 आणि 2 20 जण आहेत, एकेकाने 18ला 2-2 जिल्ह्याचं पालकमंत्री द्या, करा कामं सुरू. मित्रांनो, आतापर्यंत 12 ते 15 मंत्र्यांनी चार्जच घेतला नाही मंत्र्यांना, कारण त्यांना दिलेलं खातंच त्यांना मान्य नाही. आता करायचं काय? ज्याच्याकडे कृषी खातं होतं त्याला दिले खनिज खातं. आता खनिजाचा आणि त्याचा काय संबंध? आणि त्याला दुसरं कुठलं दिलं? बंदरे. त्याच्याकडे एक पण बंदर नाही. काय आता आमच्या दादाजी भुसेची तर फार वाईट अवस्था. आणि त्यांना काढलं की नाही दादांनीच सांगितलं होतं की मला साधं खातं द्या, साधं खातं द्या. आईला म्हणलं लय मोठा झाला, असला माणूसच बघायला मिळायचा नाही. साधं खातं द्या, साधं खातं द्या. कर्णाचा दुसरा अवतारच म्हणलं. म्हणजे काही पटवतात, काही करतात, काही चाललेलं आहे. कुणाचा कुणाला पायपोच नाही, काही नाही. हे जे काही, आणि मध्ये एखादा आमदार उठतो आणि हवेतच गोळीबार करतो त्यांच्या पक्षाचा. आणि मुंबईच्या राजधानीत ही काय पद्धत झाली? अरे कायदा पोलिसांनी गोळीबार करायचा असेल तर पोलिसांनी करावा, हे तर गोळीबार करण्याचं काही कारण नाही. आम्ही सरकारमध्ये असताना कधी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या नाही. कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही गोळीबार काय करताय? कोण म्हणताय आरेला कार्य करा, अमकं करा, फोडून काढा, मोडून काढा, पोटात लाथा घाला. काय मोगलाय लागली का काय? ही कुठली पद्धत झाली? हे महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. कसंही भाजपला पटतंय मला तर काय कळलेलं नाही. आणि एकनाथराव शिंदे पण का गप्प बसतात हेही आम्हाला कळलेलं नाही. त्यांना आम्ही सभागृहामध्ये देखील या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीचा विचार या महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे, जळगावकरांनी तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. 5 एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. इंडस्ट्रीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 56 कोटी रुपये जमा करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
जवळपास 38 जणांची फसवणूक करण्यात आलेली आहे. गुजरातच्या सुरतमधल्या एका कंपनीवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नांदगाव खुर्द ग्रामपंचायतीचा एक अजब कारभार समोर आलाय. सेवानिवृत्त माजी सैनिकानं 2018 मध्ये ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन घर बांधलं, पण अद्याप त्यांना घरपट्टीच दिलेली नाही. घरपट्टी नसल्यानं घरासाठी त्यांनी वीज जोडणी त्यांना मिळत नाहीये. गेली 5 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा ग्रामपंचायतीकडून समाधानकारक उत्तरं दिली जात नाहीयेत. लवकरात लवकर घरपट्टी दिली नाही तर कुटुंबासहित आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. बुलढाण्यातल्या चिखली ते साकेगाव मार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात देखील घडलेले आहेत, त्यामुळे तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. साताऱ्यातल्या कास पठारावरील औषधी वनस्पतींचा जगासाठी वापर व्हायला हवा असं मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलंय. ते सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी कास पठारला भेट दिली आहे. गोंदियामध्ये अवैध इमारतींच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली. नेहरू चौकातील चौपाटी परिसरात अनधिकृत व्यावसायिकांनी पक्कं बांधकाम करत अतिक्रमण केलेलं होतं. या विरोधात नगर परिषदेनं तोडक कारवाई केलेली आहे. रत्नागिरीतलं खेड शहर अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात सापडलेलं आहे. खेड नगरपालिकेच्या शासकीय जागेत शेकडो अनधिकृत पत्र्यांचे तर काही ठिकाणी पक्की बांधकामं केल्याचं दिसून येतं आहे. त्यावर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न सर्वसामान्य विचारताय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. गणेशोत्सवापूर्वी तात्पुरते खड्डे बुजवले गेलेले होते, मात्र महामार्गावर आता पुन्हा एकदा खड्डे वाढतायत आणि त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. रस्ते दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होतीये. महामार्गावर 4 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना किमान 1 तास लागतोय. गडचिरोली जिल्ह्यात 2 राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 हा संपूर्णपणे खड्ड्यांनी भरलाय. सिरोंचा ते आलापल्ली या 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर 50 किलोमीटरपर्यंत खड्डेच खड्डे आहेत आणि तेही डबक्याच्या स्वरूपात दिसत आहेत. घनदाट जंगलातनं जाणाऱ्या या मार्गावरच्या प्रवासाला नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागतोय. नगर पाथर्डी विशाखापट्टणम महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. खड्डे आणि चिखलामुळे अपघात वाढलेत, वाहनांचं नुकसान होतंय. नवरात्रोत्सवात मोहटा देवीला जाण्यासाठी इथं मोठी गर्दी होत असते. यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली जाते. राजकीय दबावामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाय असा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. तर मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करतायत, हा प्रकल्प राज्यातून का गेला याचं उत्तर सरकारनं द्यावं असंही जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे. हा राजकीय नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याचं ते म्हणाले. लोकसभा प्रवास कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यात आलेल्या रेणुका सिंग यांनी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरात दर्शन घेतलं. नमामि गंगेच्या धर्तीवर इंद्रायणी नदीचा विकास करू असंही त्यांनी यावेळेला सांगितलं. शिरूरमध्ये आम्ही आमची ताकद आजमावणार आहोत असं वक्तव्य भाजपच्या केंद्रीय नेत्या रेणुका सिंग यांनी केलंय. तर स्थानिक माजी खासदार कोणत्या गटाचे किंवा कोणत्या पक्षाचे आहेत त्यापेक्षा ते आमच्या सोबत युतीत होते, मात्र आता दिवस बदललेत असंही रेणुका सिंग यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये हजारो लोकांना रोजगार देणारा वेदांता ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी पुढची आपण बघणार आहोत. नाफेड मार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेलं आहे. यासोबतच शुल्क आणि कर परतावा माफीचा लाभ सुद्धा वाढवण्याची विनंती त्यांनी केली आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांना सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या नाफेडकडून
कांदा खरेदी सुरू आहे ती आणखी 2 लाख मेट्रिक टन न वाढवावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। यामुळे कांदा उत्पादकांना किमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। नाशिकच्या पिंपळगाव टोल नाक्यावरील महिलांच्या फ्रीस्टाईल हाणामारीची घटना समोर आलेली आहे। टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशादरम्यान झालेल्या वादानंतर हा मारहाणीचा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे। टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि पोलिसात काम करणारी प्रवासी महिला यांच्यात टोल भरण्यावरून वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर ही फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। गेल्या वर्षी याच टोल नाक्यावर 2 महिलांमधील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्याच्या पिंपळगाव राजा इथं ट्रक खाली चिरडलं गेल्यानं एका युवकाचा मृत्यू झालेला होता। अपघातानंतर संतप्त जमावानं गोंधळ घातला, मात्र परिसरातल्या सीसीटीव्हीच्या एका फुटेजमुळे अपघाताचं सत्य समोर आलेलं आहे। मृत युवकानं स्वतःला ट्रक खाली झोकून देत आत्महत्या केलेली होती। पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आलेली आहे। ही बदली झाल्यानंतर कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यानं केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली आहे। पोलिसाची व्हायरल झालेली ही पोस्ट नेमकी काय पाहूया। साहेब, मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतच नाही, तुम्ही बदलून गेलात, फार आनंद झाला। का याचं उत्तर पण लगेच देतो। एकतर आपण कुणालाच रजा आणि सुट्ट्या देत नव्हतात, मी सरळ आणि प्रामाणिक काम करणारा साधा कर्मचारी होतो, पण आपली एकच भूमिका खडक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना अथवा अंमलदारांना तुमचा स्वभाव आवडला नाही। तुम्ही तुपासह पाची पक्वान्न खात होतात, परंतु इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होतात। त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील। आम्हाला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास दिला आणि त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल, कारण तुम्ही आम्हाला दिलेला त्रास आम्हाला झाला नसून आमच्या बायका मुलांना झालेला आहे। तरी पण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब, अशा आशयाची ही पोस्ट सध्या व्हायरल होते। पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। राणांवर 353 अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली होती। बीडच्या धारूर तालुक्यातल्या देवस्थानाच्या 555 एकर जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीनं उपोषण करण्यात आलंय। कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय। तहसीलदारांच्या भोंगळ कारभारामुळे मोहोळ तालुक्यात अवैधरित्या मुरुम उत्खनन करून लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप होतोय आणि या विरोधात प्रहार जनशक्ती संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। मोहोळ ते मुंबई असा प्रवास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे। धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये नागरिकांनी शेअर मार्केट आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 56 कोटी रुपये जमा करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। जवळपास 38 जणांची फसवणूक करण्यात आलेली आहे। गुजरातच्या सुरतमधल्या एका कंपनीवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नांदगाव खुर्द ग्रामपंचायतीचा एक अजब कारभार समोर आलाय। सेवानिवृत्त माजी सैनिकानं 2018 मध्ये ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन घर बांधलं, पण अद्याप त्यांना घरपट्टीच दिलेली नाही। घरपट्टी नसल्यानं घरासाठी त्यांनी वीज जोडणी त्यांना मिळत नाहीये। गेली 5 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा ग्रामपंचायतीकडून समाधानकारक उत्तरं दिली जात नाहीयेत। लवकरात लवकर घरपट्टी दिली नाही तर कुटुंबासहित आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे।
बुलढाण्यातल्या चिखली ते साकेगाव मार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात देखील घडलेले आहेत, त्यामुळे तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. साताऱ्यातल्या कास पठारावरील औषधी वनस्पतींचा जगासाठी वापर व्हायला हवा असं मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलंय. ते सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी कास पठारला भेट दिली आहे. गोंदियामध्ये अवैध इमारतींच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली. नेहरू चौकातील चौपाटी परिसरात अनधिकृत व्यावसायिकांनी पक्कं बांधकाम करत अतिक्रमण केलेलं होतं. या विरोधात नगर परिषदेनं तोडक कारवाई केलेली आहे. रत्नागिरीतलं खेड शहर अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात सापडलेलं आहे. खेड नगरपालिकेच्या शासकीय जागेत शेकडो अनधिकृत पत्र्यांचे तर काही ठिकाणी पक्की बांधकामं केल्याचं दिसून येतं आहे. त्यावर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. गणेशोत्सवापूर्वी तात्पुरते खड्डे बुजवले गेलेले होते, मात्र महामार्गावर आता पुन्हा एकदा खड्डे वाढतायत आणि त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. रस्ते दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होतीये. महामार्गावर 4 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना किमान 1 तास लागतोय. गडचिरोली जिल्ह्यात 2 राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 हा संपूर्णपणे खड्ड्यांनी भरलाय. सिरोंचा ते आलापल्ली या 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर 50 किलोमीटरपर्यंत खड्डेच खड्डे आहेत आणि तेही डबक्याच्या स्वरूपात दिसत आहेत. घनदाट जंगलातनं जाणाऱ्या या मार्गावरच्या प्रवासाला नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागतोय. नगर पाथर्डी विशाखापट्टणम महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. खड्डे आणि चिखलामुळे अपघात वाढलेत. वाहनांचं नुकसान होतंय. नवरात्रोत्सवात मोहटा देवीला जाण्यासाठी इथं मोठी गर्दी होत असते. यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली जाते. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे. मात्र हाच चित्ता तब्बल 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेला होता. पण हाच चित्ता आता पुन्हा एकदा भारतात परतणार आहे. 17 सप्टेंबरला तब्बल 8 चित्ते भारतीय भूमीवर पाऊल ठेवणार असून या चित्त्यांना नामिबियाहून आणण्यासाठी विशेष विमान दाखल झालेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्त्यांना पहिल्यांदा कार्गो विमानातनं नामिबियाहून जयपूरला आणण्यात येईल. त्यानंतर त्याच दिवशी हेलिकॉप्टर मध्य प्रदेशमधल्या कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात त्यांना आणलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या उद्यानातल्या चित्ता रिप्लेसमेंट प्रकल्पाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. आणि यासाठी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या शोपूरमध्ये सध्या तयारी जोरात सुरू आहे. 7 हेलिपॅड बांधण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 3 हेलिपॅड हे राष्ट्रीय उद्यानाच्या आतमध्ये बांधण्यात आलेले आहेत. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्यांमध्ये 25 चित्ते भारतात आणले जातील. पहिल्या टप्प्यात 8 चित्ते आणण्यात येत आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.